चिपळूणमध्ये गुहागरमधून राणे आणि जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। गुहागरमध्ये निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। गुहागरमध्ये निलेश राणेंची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेपूर्वीच त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। गुहागरमध्ये निलेश राणे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। मात्र निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। राणे आणि भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुहागरमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळते। पोलीस या ठिकाणी मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत। गर्दीला आणि या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा, त्यांना पांगवण्याचा पोलीस प्रयत्न करताना दिसतायत। निलेश राणे यांची गुहागरमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण गुहागरमधून पाहताय। जाहीर सभेपूर्वीच त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला आहे, दगडफेक करण्यात आलेली आहे। यावेळी राणे आणि जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला पाहायला मिळतोय। गुहागरमध्ये निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण गुहागरमधून बघताय। निलेश राणेंची गुहागरमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। यावेळी भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळाले। पोलीस आणि भास्कर जाधव यांच्यामध्येही बाचाबाची झालेली पाहायला मिळते। जाधवांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। निलेश राणे मुद्दाम चिपळूणमध्ये आलेत असा आरोप भास्कर जाधव यांनी केलेला आहे। निलेश राणे यांच्या जाहीर सभेचे फलक हे भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर सकाळपासूनच झळकत होते। आपल्यावर दगडफेक झाली असा आरोपही जाधव यांच्याकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आली आहे। त्यामुळे भास्कर जाधव आणि राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे। उद्धव समर्थक आणि चिपळूणमध्ये राणे समर्थक हे एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळाले। पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या गर्दीला, कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न देखील सुरू केलेला आहे। मात्र पोलिसांनी अश्रुधुराच्या यावेळी नळकांड्या फोडलेल्या आहेत। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील पाहायला मिळाले। जाधव यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। निलेश राणे यांची जाहीर सभा गुहागरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि या जाहीर सभेच्या पूर्वी ही दगडफेक झालेली आहे, हा राडा झालेला आहे। आपल्यावर दगडफेक झाली असल्याचा आरोप भास्कर जाधव यांच्याकडून करण्यात आलेला आहे। सोबतच निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवरही दगडफेक झालेली आहे। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या यावेळी सोडण्यात आलेल्या आहेत। कार्यकर्त्यांना थोपवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केलेला आहे। हे दृश्य आपण बघताय। या सगळ्यावर भास्कर जाधव यांची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। मोठ्या प्रमाणात झाली होती। त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीझर व्हायरल करून या ठिकाणी लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये उचलण्याचा प्रयत्न। चिपळूणमध्ये राणे आणि उद्धव समर्थक हे एकमेकांना भिडलेले आहेत। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे संतापलेले पाहायला मिळालेत आणि या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांनी यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांना शांत करण्याचा पोलीस सध्या प्रयत्न करताना दिसतायत। आपल्यावर दगडफेक झाले असा आरोप भास्कर जाधव यांच्याकडून करण्यात आलेला आहे। जाधव यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। राणे आणि उद्धव समर्थकांमध्ये यावेळी चिपळूणमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळाले। निलेश राणे हे मुद्दाम गुहागरमध्ये आल्याचा आरोप भास्कर जाधव यांच्याकडून करण्यात आलाय। त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीझर व्हायरल करून या ठिकाणी लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये उचलण्याचा प्रयत्न केला होता। त्यांनी माझ्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे बॅनर्स लावले होते। त्याच्यामध्ये गुन्ह्याला माफी नाही, हिशेब चुकता करणार, अशा प्रकारचे आव्हानात्मक भाषेचे बरेचसे बॅनर लावले होते, झेंडे देखील लावले होते।
परंतु चिपळूणची संस्कृती आहे, कोणाच्याही सभा असल्या तर कोणाच्याही झेंड्याला हात लावायचा नाही, कोणाच्याही बॅनरला हात लावायचा नाही. त्याप्रमाणे विशेष करून आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची ती संस्कृती आहे. आम्ही कुणी त्यांच्या झेंड्याला वगैरे हात लावला नव्हता. मोठ्या प्रमाणात निलेश राणे हे मुद्दाम चिपळूणमध्ये आले असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केलाय. सोबतच आपल्यावर दगडफेक झाली असल्याचंही जाधव यांचं म्हणणं आहे. त्यामुळे गुहागरमध्ये आता राणे आणि जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे. जाधवांच्या कार्यालयावरून हा राडा झालेला आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त जाधव यांच्या कार्यालयाबाहेर वाढवण्यात आलेला आहे. निलेश राणेंच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक झाल्याची ही माहिती समोर येते. राणे आणि उद्धव समर्थक चिपळूणमध्ये एकमेकांना भिडले आहेत. चिपळूणमध्ये निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झालेला आहे. राणे आणि जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये गुहागरमध्ये राडा झालेला आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अश्रुधुराच्या नळकांड्या यावेळी पोलिसांनी फोडलेल्या आहेत. मात्र यावेळी जाधव आणि पोलिसांमध्ये देखील जाधव कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये राडा झाल्याचं समजतंय. जाधव यांच्या कार्यालयाबाहेर सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. निलेश राणे यांची जाहीर सभा ही चिपळूणमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. निलेश राणे हे मुद्दाम चिपळूणमध्ये आले असल्याचं भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता यापुढे संपूर्ण परिस्थितीनंतर काय होतंय त्यांची जाहीर सभेसंदर्भात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जाधव यांच्या कार्यालयावरून जात असताना हा राडा झालेला आहे. जाहीर सभेसाठी निलेश राणे हे चिपळूणमधून जात होते. भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून ते जात असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा प्रकार घडलाय आणि त्यानंतर राणे आणि उद्धव समर्थक हे एकमेकांना भिडलेले आहेत. जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार राडा झालेला आहे. चिपळूणमधला हा सगळा प्रकार आहे. गुहागरमध्ये निलेश राणे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या सभेपूर्वी हा राडा झाल्याचं पाहायला मिळते. पोलिसांनी ह्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडलेल्या आहेत. मात्र यावेळी जाधव कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यामध्ये राडाही झालेला आहे. आमचे प्रतिनिधी राजेश जाधव आपल्या सोबत जोडले गेले आहेत. राजेश, काय घडलं नेमकं? परिस्थिती संपूर्ण त्या ठिकाणची काय आहे? एकूणच हा प्रकार घडला कसा? बरोबर आहे. आज निलेश राणे यांची गुहागरमध्ये जाहीर सभा होती आणि गुहागरची ही जी सभा आहे ती वादग्रस्त होणार होती. कारण उद्धव ठाकरे यांचा जो कोकण दौरा झाला आणि कोकण दौऱ्यामध्ये भास्कर जाधव यांनी सिंधुदुर्गमध्ये जेव्हा भाषण केलं ते खूप नारायण राणेंना जिव्हारी लागलं आणि त्यांचा मुलगा जो आहे निलेश राणे यांनी त्याला उत्तर म्हणून आज गुहागरमध्ये उत्तर सभा घेण्याचं ठरवलं होतं. मात्र निलेश राणे मुळात दापोलीत होते. मुळात त्यांचा प्रवास असा होता की दापोलीतून दाभोळ मार्गे गुहागरला आणि मग तळीमध्ये सभास्थळी ते येऊ शकले असते. मात्र त्यांनी उलटा प्रवास केला. त्यांनी दापोलीतून खेड मार्गे चिपळूण मार्गे भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या समोरून ते गेले आणि रेस्ट हाऊस समोर गेले. त्याच्यानंतर येताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरपूर जैन तयार केलेली होती. क्रेनवरून त्यांना हार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भास्कर जाधवचे जे कार्यालय आहे ते कार्यालय बरोबर मुंबई गोवा महामार्ग आहे त्याच्या अगदी लगत आहे. त्यामुळे इथं जाताना अगदी एक पाऊल रस्त्यावरून एक पाऊल ऑफिसमध्ये त्यांच्या भास्कर जाधवच्या कार्यालयामध्ये अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जेव्हा गुहागरला सभेला जाताना निलेश राणे यांचे जे कार्यकर्ते आहेत आणि शेकडो कार्यकर्ते होते आणि जमावासमोर पोलिसांचं काहीच चाललं नाही. त्यामुळे बाचाबाची झाली. एकमेकाला अगदी आरवाच्या भाषेमध्ये बोलण्यात आलं. हातवारी करण्यात आले. त्यानंतर हातवारी करता करता दगडफेक झाली आणि दगडफेक केल्यामुळे पोलीस फार कमी पोलिसांची कुमक होती. 100 ते 150 पोलीस होते. त्यामुळे पोलिसांना जमाव आवरलं नाही आणि शेवटी मग दगडफेक चालू झाली. जवळजवळ 9 ते 10 गाड्या फुटल्या. त्याचबरोबर काही पोलीस कर्मचारी आहेत ते जखमी झालेले आहेत. त्याचबरोबर काही इथले जे नागरिक आहेत बघण्यासाठी आलेले होते तेही जखमी झालेले आहेत. त्यामुळे फार राजेश, राड्याला सुरुवात मुळात कोणी केली? ही जी दगडफेक होती सुरुवातीला ही दगडफेक कोणी केली? कारण भास्कर जाधव म्हणतात त्यांच्यावर दगडफेक झाली, राणेंच्या गाडीवरही झाले. सुरुवात कोणी केली? मुळात सुरुवात कोणी केली आपण बोलू शकत नाही. कारण जमाव इतका मोठा होता की नक्की सांगू शकत नाही सुरुवात नक्की कोणी केली. मात्र दोन्ही बाजूने दगडफेक जोरात चालू होती. कार्यकर्ते फार प्रक्षोभक झाले होते. राजेश, या संपूर्ण परिस्थितीवर तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा. तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी या संदर्भातली माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.
या सगळ्या परिस्थितीवर भास्कर जाधव यांची काय प्रतिक्रिया आली आहे पाहूयात. त्यांनी माझ्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे बॅनर्स लावले होते. त्याच्यामध्ये गुन्ह्याला माफी नाही, हिशेब चुकता करणार, अशा प्रकारचे आव्हानात्मक भाषेचे बरेचसे बॅनर लावले होते, झेंडे देखील लावले होते. परंतु चिपळूणची संस्कृती आहे, कोणाच्याही सभा असल्या तर कोणाच्याही झेंड्याला हात लावायचा नाही, कोणाच्याही बॅनरला हात लावायचा नाही. त्याप्रमाणे विशेष करून आमच्या रत्नागिरी जिल्ह्याची ती संस्कृती आहे. आम्ही कुणी त्यांच्या झेंड्याला वगैरे हात लावला नव्हता. चिपळूणमधला हा सगळा प्रकार आहे. राणेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहे. निलेश राणे यांची चिपळूणमध्ये तळे इथं सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या जाहीर सभेवर जाताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेला आहे. त्यामुळे राणे आणि जाधव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा यावेळी झालेला आहे. निलेश राणे हे मुद्दाम चिपळूणमध्ये आलेत असा आरोप भास्कर जाधव यांनी केला. हा सगळा वाद नारायण राणे यांच्या एका वक्तव्यामुळे झाला असल्याचं बोललं जाते. नेमकं काय ते वक्तव्य आहे पाहूयात. तो कोणते भास्कर भाडुत्रे आणतात, बोला राणे विरुद्ध काय बोलतो, मी काय त्याला उत्तर देणार, पण एक दिवशी चोप तर देणार, सोडणार नाही का? हा, मी असं सोडत नाही. का मी कोण तुझ्या उठण्यात बघ, त्यात माझं पैसे 15 लाख इलेक्शनला घेतले, अजून परत केले नाही आणि तो माझ्यावर टीका करतो. त्याला तिकीट मी दिली साहेबांना सांगून, बिचारा खेडेकरला बाजूला काढला आणि ह्याला दिली. तो कोणते भास्कर भाडुत्रे आणतात, बोला राणे विरुद्ध काय बोलतो, मी काय त्याला उत्तर देणार, पण एक दिवशी चोप तर देणार, सोडणार नाही का? हा, मी असं सोडत नाही. का मी कोण तुझ्या उठण्यात बघ, त्यात माझं पैसे 15 लाख इलेक्शनला घेतले, अजून परत केले नाही आणि तो माझ्यावर टीका करतो. त्याला तिकीट मी दिली साहेबांना सांगून, बिचारा. प्रतिनिधी राजेश जाधव आपल्या सोबत जोडले गेले आहेत. आपण राजेश यांकडून अधिकची माहिती जाणून घेऊया. राजेश, जो राडा झालेला आहे तो पूर्वनियोजित असल्याची देखील आपल्याकडे प्रतिक्रिया येऊ लागली आहे. नेमकं काय सगळं घडलेलं, कशा प्रकारे हा राडा झालेला आहे? कारण नेमकं निलेश राणे त्यांच्या कार्यालयासमोरूनच गेले, दुसरा रस्ता असताना सुद्धा ते तिथून गेलेत असंही बोललं जाते. काय सांगाल? बरोबर आहे, कारण निलेश राणे मुळात दापोलीमध्ये होते आणि दापोलीतनं जर त्यांना अगदी सोयीचा प्रवास होता, तो दापोलीतून दाभोळ धोपावे मार्गे ते गुहागरला येऊ शकले असते. मात्र त्यांनी आपला मार्ग बदलला आणि ते दापोलीतून खेड मार्गे चिपळूण मार्गे जो भास्कर जाधव आहे त्यांच्या कार्यालयाच्या समोरून जो रेस्ट हाऊस आहे, सरकारी रेस्ट हाऊस, तिथे गेलेले आहेत ते. आणि त्याच्यानंतर काही तासातच ते परत फिरले. मात्र त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठा क्रेनवरून एक हार आणलेला होता त्यांना अर्पण करण्यासाठी. त्याने ओपन जीपमध्ये त्यांनी तो हार त्यांना घातला. त्यानंतर ते चालतच पुढे आले. मात्र नंतर ते त्यांच्या गाडीत बसले आणि पुढे प्रवास चालू झाला. मात्र कार्यकर्ते त्यांना पुढे जाऊन देत नव्हते. कार्यकर्ते जेव्हा भास्कर जाधव यांचं कार्यालय समोर आलं त्यावेळेला जे नितेश राणे आहेत त्यांचे जे समर्थक आहेत ते अधिक भास्कर जाधवांचे समर्थक हे समोरासमोर एकमेकाला हातवारे करत होते किंवा आरवाच्या भाषेमध्ये बोलत होते. त्यामुळे हा तणाव वाढला आणि मग या तणावाचं रूपांतर दगडफेकीमध्ये झालं. आणि दगडफेक इतकी प्रचंड होती की आम्ही पोलीस व्हॅनमध्ये मी स्वतः चढलो आणि मी वाचलो, कारण माझ्याही कानाच्या बाजूने एक दगड गेला, त्यामुळे मीही वाचलेलो आहे आता. मात्र पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेऊन अश्रुधुराच्या कांड्या फोडलेल्या आहेत आणि मग सर्व जे जमा होता तो पांगला आणि मग कायद्याने सुव्यवस्था कुठेतरी बिघडू नये म्हणून पोलिसांनी जी कारवाई केली ती खूप योग्य होती. किंवा मग हे जे आता तुम्ही मगाशी जे म्हणालात की जो हा प्रकार आहे तो संपूर्ण नियोजित होता का, तर तो कदाचित नियोजित होता असं वाटायला लागलं. कारण दोन्ही बाजूनी दगड हे तयार होते. कारण हायवेच्या कडेला आता नवीन मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम झालेलं आहे, त्यामुळे सगळं सिमेंटचं बांधकाम झालेलं आहे, पेवर ब्लॉक मारले आहेत. मात्र तिथे दगड कुठे नव्हते. मात्र कदाचित दोन्ही बाजूने ते नियोजित होतं, दगड तयार होते, त्यामुळे दोन्ही बाजूने दगडांचा वर्षाव झाला. दोन्ही बाजूच्या गाड्या फुटलेल्या आहेत. मात्र हे आपण म्हणू शकत नाही की दगडी नेमकी दगडफेक करताना नेमकं पहिली सुरुवात कोणी केली हे आपण म्हणू शकत नाही. दोन्ही बाजूने दगडफेक झाल्या. मात्र मगाशी मी असंही ऐकलं की निलेश राणेंच्या गाडीवर हल्ला झाला, तर मी स्वतः तिथे प्रत्यक्षदर्शी आहे. निलेश राणेंच्या गाडीवर
हल्ला नाही झाला तर निलेश राणेंची गाडी पुढे गेली, त्याच्यानंतर कार्यकर्ते मागे थांबले आणि मग तो दगडफेक झाली किंवा मग जो हल्ला झाला तो हल्ला झाला आणि पोलिसांच्या हातातनं ती परिस्थिती पूर्ण हाताबाहेर गेली आणि पोलिसही पळावं लागले. अगदी. काही राजेश पोलीस कर्मचारी राजेश, जखमी तुम्ही झाले. घटनास्थळी स्वतः यावेळी उपस्थित होतात. सुरुवातीला म्हणजे तुम्ही काळजी घ्या, कारण खूप जबाबदारीचं हे तुम्ही काम करत आहात आणि अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्या घटनास्थळी तुम्ही जेव्हा पोहोचता त्यावेळेला अशा प्रकारे तुमच्याही जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला तर तुम्ही तुमची काळजी घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाचा मुद्दा, किती वाजता हा सगळा प्रकार घडलाय, काय सांगू शकता? मुळात निलेश राणे यांची सभा जी आहे ती गुहागर मधील तळी येथील सांब सदाशिव जे मैदान आहे पाटपाण्याळ हायस्कूलचं, तिथे ती सभा होती बरोबर 5 वाजता. मात्र निलेश राणे तिकडून त्यांना निघण्यासाठी जो रेस्ट हाऊस मधून निघण्या परतीचा जो प्रवास होता, म्हणजे सभेस्थळी जाण्यासाठी जो प्रवास होता तोच उशिरा झाला. त्यामुळे हे वातावरण अजून तणावपूर्ण झालं, कारण भास्कर जाधवांकडची जी मंडळी होती त्यांची समर्थक आहेत ते भरपूर जमलेले होते किंवा एक 700-800 तरी माणसं जमलेली होती. त्याचबरोबर निलेश राणेंकडूनही माणसं भरपूर जमलेली होती. त्यामुळे दोन्ही बाजूने तणाव खूप होता. त्यामुळे पोलिसांच्या राजेश, अगदी थोड्या वेळासाठी तुम्हाला